So hey guys, today's vlog is all about street shopping in दादर. तर आम्ही पोहोचलो दादर स्टेशनला. इकडे पोहोचल्यानंतर बघितली की इथे प्रचंड अशी गर्दी होती. मग इथून आम्ही निघाल्यानंतर आम्हाला पहिलंच दुकान दिसलं जिथे 1 ग्राम गोल्डवाली ज्वेलरी होती. इतके सुंदर दागिने होते आणि मग पोहोचलो फुल मार्केटला. इथे इतके फ्रेश आणि छान फ्लावर्स होते आणि तेही इतक्या स्वस्त दरामध्ये. जर तुमच्या घरी काही डेकोरेशन करायचं असेल आणि तुम्हाला जास्त फ्लावर्स लागणार असतील तर तुम्ही इथून होलसेल रेटमध्ये फ्लावर्स घेऊ शकता. आणि खूपच भयंकर ऊन होतं, खूप गरम होत होतं, पण तरीही आम्हाला शॉपिंग करायचीच होती. मग पोहोचलो आम्ही जेवण करायला, कारण खूप भूक लागली होती. म्हणून म्हटलं पहिलं करूया फोटोबा, म्हणून फटाफट जेवण ऑर्डर केलं. जेवणावर मस्त ताव मारला आणि मग डुगुनी घेतला चहा आणि थोडे नखरेही केले. आणि चहा घेतल्यानंतर मग लगेचच निघालो शॉपिंग करायला. आणि बाहेर निघून बघतोय तर बलून होते तिथे, आणि बलून बघितल्यानंतर डुग्गू काही तिकडून निघायला तयार नव्हता. मग त्याला बलून घेऊन दिला. आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर कंदील आहे. आणि हे कुठलेही कंदील तुम्हाला 250 रुपीजला भेटतील बरं का. आणि इथे रांगोळ्याही खूप स्वस्त होत्या. आणि हे जे तोरण आहेत ना, हे तोरण तुम्ही 200 रुपये जोडी घेऊ शकता. म्हणजे 200 रुपीजला पर जोडी तोरण तुम्हाला भेटेल. आणि 10 रुपीजला कोणतेही कलर रांगोळीचे तुम्ही घेऊ शकता. आणि मग तिकडे होता एक कोरियन बॅगवाल्याचा स्टॉल. इतक्या सुंदर कोरियन बॅग्स होत्या तिथे. ह्या बॅग्स मला 800-900 शिवाय भेटल्या नाही ऑनलाईन. आणि तुम्ही ऑनलाईन बघितलं तर खरंच याचा रेट 800-900-1000 रुपीज सुद्धा भेटेल, पण इथे फक्त 300 रुपीजला होतं. आणि या लेडीज बॅग कुठलीही तुम्ही घ्या 200 रुपीजला. फिक्स रेट होता 200 रुपीज. कुठलीही बॅग घ्या. खूप छान अशा कलेक्शन होते त्यांचं. आणि हे जे कॉटनचे प्लाझोज आहेत हे सुद्धा 150 रुपीजला भेटले. खूपच छान कलर होते. आणि मग आम्ही गेलो इमिटेशन ज्वेलरी घ्यायला, जे 150 पासून स्टार्ट होतं. 150-200 मॅक्स टू मॅक्स. खूप छान अशा ज्वेलरी होती. अँड इफ युअर स्किन इज सेन्सिटिव्ह, प्लीज डोंट गो फॉर दिस कॉस्मेटिक्स बिकॉज दे आर नॉट ब्रँडेड. आणि इतकी गर्दी होती, माझा डोकू इतका थकून गेला शॉपिंग करून करून. मग बिचारा साईडला जाऊन थोडा विश्रांती घेतली त्याने. आणि मग आम्ही घेऊन गेलो त्याला फटाके घ्यायला.